नमस्कार, मी राजश्री। तुम्हा सर्वांना आमच्या पाटील परिवारातर्फे गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। बरोबर 1 वर्षापूर्वी आम्ही आमचं यूट्यूब चॅनल चालू केलं होतं आणि मोस्टली गेल्या 1 वर्षात म्हणजे नवीनच संसार होता, त्यामुळं ऑफिस आणि थोडंसं मॅरिड लाईफमुळं थोडं आम्ही बिझी होतो, सो आम्हाला जास्त यूट्यूबवरती फोकस नाही करता आला। आम्ही मोस्टली शॉर्ट व्हिडिओजच शूट करून टाकले आहेत। सो आत्ता या गुढीपाडव्याच्या निमित्ताने आम्ही फर्स्ट टाइम लॉंग व्हिडिओ बनवत आहोत आणि या वर्षात आम्ही मोस्टली प्रयत्न करू की तुमच्यापर्यंत मोठे मोठे व्लॉग्स आम्ही पोहोचत जाऊ। सो लेट्स सी। गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील लोकांसाठी नवीन वर्षातील पहिला दिवस असतो। गुढीपाडवा हा चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी साजरा केला जातो। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा। तर हा गुढीपाडवा का बरं साजरा करतात? असं म्हणतात की ब्रह्मदेवाने याच दिवशी विश्वाची आणि काळाची निर्मिती केली होती, म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो। असं म्हणतात प्रभू श्री रामचंद्र रावणाचा वध करून 14 वर्षांचा वनवास करून जेव्हा अयोध्येला पोहोचले, तेव्हा सर्व लोकांनी त्यांच्या स्वागतासाठी गुढी उभारल्या होत्या। अजून एक आख्यायिका अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा त्यांचा विजय सेलिब्रेट करण्यासाठी गुढी उभारायचे। खरं तर ब्लॉगची सुरुवात मी सकाळी उठल्यापासूनच केली होती, किचनची धावपळ वगैरे। सो त्याच्या क्लिप्स मी पुढे जोडत आहे, सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, गुड मॉर्निंग। तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आता सकाळ झाली आहे, मी ऑलरेडी ब्लॉग चालू केला आहे, तुम्ही पाहिलाच असेल। सो सकाळची गडबड, आम्ही पुरणपोळ्यांचा घाट घातला आहे, सो त्याची तयारी, तोरण, रांगोळी हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे। सो पुढे पुढे बघत जा। चला आता मी किचनमध्ये जाते। जेवणाची तयारी चालू केली खरी, पण मला यावर्षी माझ्या गावची खूप आठवण येत आहे। लग्नानंतरचा हा माझा दुसरा गुढीपाडवा आहे। गेल्या वर्षी आमचा पहिला पाडवा आम्ही गावी म्हणजे माझ्या सासरी सेलिब्रेट केला होता, जी की आम्ही खूप मजा केली होती। आम्ही सकाळ सकाळी शेतात जाऊन शेताची पूजा करतो। ज्यांना कुणाला माहीत नाही आहे तर माझं सासर आणि माहेर दोन्हीही कोल्हापूर आहे, पण यानंतर आम्ही मोस्टली ट्राय करू की आम्ही मोस्टली सण आमच्या गावाकडेच जाऊन सेलिब्रेट करू आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवू। व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हाला दिसेलच की आम्ही किती साग्रसंगीत स्वयंपाक बनवला आहे। तर सांगायची गोष्ट अशी की हा सगळा स्वयंपाक मी एकटीनं बनवला नाही आहे बरं का, तर माझी नणंदबाई म्हणजे सुकन्यासुद्धा आमच्यासोबत राहते। तर आम्ही दोघींनी मिळून खूप कष्टाने सगळे पदार्थ बनवले आहेत। सो आम्ही काय काय बनवलं आहे हे सविस्तर आमच्या रीलमध्ये सुद्धा आम्ही दाखवले आहे, सो तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। मोस्टली जॉब आणि शिक्षणासाठी आपण आपल्या घरापासून मूळ गावापासून बाहेरगावी राहत असतो आणि नेमकं अशा सणांना आपल्याला 1 ते 2च दिवसांची सुट्टी मिळते। तर 1-2 दिवसांसाठी आपण काही गावी जात नाही। सो आपण जिथे कुठे असू तिथे आपण सण सेलिब्रेट केले पाहिजे आणि आपली मराठी संस्कृती जपली पाहिजे, असं मला मनापासून वाटतं। तर तुमचं मत काय आहे यावरती? ही पुरणपोळी कशी टम्म फुगली आहे ती तर बघा। अशा पद्धतीने सगळा स्वयंपाक झाल्यानंतर मी मग आवरायला घेतलं आणि मस्त ताट बनवायला घेतलं। तुम्ही व्हिडिओत पाहत असलेली ही छोटीशी गुढी मी स्वतः हाताने घरातील टाकाऊ वस्तूंपासून बनवली आहे। तर त्याचा सुद्धा पूर्ण व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकला आहे, तो तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की सांगा। नंतर मी तोरण बनवायला घेतलं, सूरजने सुद्धा मला मस्त मदत केली। नंतर तोरण बनवून झाल्यानंतर आम्ही दारावरती लावलं। घर इतकं सुंदर दिसत होतं सांगते तुम्हाला। व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला गुढीपाडव्याची हिस्ट्री आणि तो सेलिब्रेट करण्याला कसा चालू झाला याबद्दल माहिती दिली, पण गुढी उभारण्यासाठी ज्या ज्या वस्तूंचा समावेश आहे त्या प्रत्येक वस्तूला एक महत्त्व आहे बरं का। तर गुढी उभारण्यासाठी जो बांबू लागतो त्याचा अर्थ आहे उंच भरारी, धैर्य आणि विजयाचे प्रतीक। जे रेशमी वस्त्र लागते त्याचा अर्थ आहे समृद्धी। तांब्याचे महत्त्व आहे मंगलमयता, सकारात्मकता। तर आयुष्यातील कडू गोड प्रसंग स्वीकारण्याचा संदेश कडुलिंबाची पाने देतात। अशा रीतीने नववर्षाचा पहिला दिवस आमचा उत्साहात आणि आनंदात साजरा झाला। तुम्हालाही हे वर्ष खूप मंगलमय जावो अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करते आणि पुढच्या व्लॉगमध्ये नक्की भेटू। बाय बाय।